श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण श्री दुर्गा सप्तशती या पाठाचे वाचन व पठण करणार आहोत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे इतर भक्तांनाही याचा लाभ होण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग श्रवण करूयात संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठ. श्री दुर्गाय नमः. श्री दुर्गाष्टोत्र नामस्तोत्र. ईश्वर उवाच. छंद अनुष्टुभ. शतनाम सांगतो मी तो ऐक कमलानने. पाठ मात्रे जयाची या दुर्गा संतुष्ट होतसे. ओम सती साध्वी भव प्रीता भवानी भव मोचनी. आर्या दुर्गा जयाद्या त्रिनेत्रा शूलधारिणी. पिनाकधारिणी चित्रा चंड घंटा महातपा. मनोबुद्धीरहंकारा चित्तरूपा चिताचित्ती. सर्व मंत्रमयी सत्या सत्ता सत्यानंद स्वरूपिणी. अनंता भाविनी भाव्या भव्या भव्या सदागती. शांभवी देव माता जे चिंतारत्न प्रिया सदा. सर्व विद्या दक्ष कन्या दक्ष यज्ञ विनाशिनी. अपर्णानेक वर्णा जे पाटला पाटलावती. पट्टांबर परिधाना कलमंजीर रंजिनी. अमेय विक्रमा क्रूरा सुंदरासुर सुंदरी. वनदुर्गा जे मातंगी मतंग मुनी पूजिता. ब्राह्मी माहेश्वरी ऐन्द्री कौमारी वैष्णवी तथा चामुंडा एव वाराही लक्ष्मी जे पुरुषाकृती. विमूलोत्कर्षिणी ज्ञाना क्रिया नित्यात्म बुद्धिदा. बहुला बहुल प्रेमा सर्व वाहन वाहना. निशुंभ शुंभ हणनी महिषासुर मर्दिनी. मधुकैटभ हंती जे चंडमुंड विनाशिनी. सर्वासुर विनाशा जे सर्व दानव घातिनी. सर्व शास्त्रमयी सत्या सर्वास्त्रधारिणी तथा अनेक शस्त्र हस्ता जे अनेकास्त्रस्य धारिणी. कुमारी एक कन्या जे किशोरी युवती यती. अप्रौढा एव कन्या जे वृद्ध माता बलप्रदा. महोदरी मुक्तकेशी घोररूपा महाबला. अग्निज्वाला रौद्रमुखी कालरात्री तपस्विनी. नारायणी भद्रकाली विष्णुमाया जलोदरी. शिवदूती करारी जे अनंता परमेश्वरी. कात्यायनी जे सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी. हे ऐसे रोज वाचिज दुर्गा नाम शताष्टक. असाध्य त्यास ना काही त्रिलोकी देवी पार्वती. धनधान्य सुता जाया गज अश्वादी वैभव. चतुर्वर्ग तथांती लाभे मुक्ती सनातन. कुमारी शिवजोनिया ध्याता देवी सुरेश्वरी. पराभक्ती सवे पूजा म्हणा नाम शताष्टक. सिद्धी लाभतया होती देता तीवर देवता. दास्यत्व करीती राजे राजश्री प्राप्त होतसे. वृत्त इंद्र वज्रा गोरोचन लक्तक कुंकुममाने. सिंदूर कर्पूर मधुत्रयाने. लेखोणी यत्रा विधीने. धारी सदा होई शिवाप्रमाणे. छंद अनुष्टुप. भौमावस्या अर्धरात्री चंद्रशत भिषांतरी. लिहुनी वाचता स्तोत्रा लाभे संपत्ती भाविका. इति श्री विश्वसारतंत्रे दुर्गाष्टोत्तर शतनाम स्तोत्र समाप्त. देव्या कवचम्. ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्म ऋषिः अनुष्टुवछन्दः. चामुंडा देवता अगन्या सोक्तमात्तरो बीजं. दिग्बंध देवतास्तत्त्वं श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः. ओम नमः चंडिकाय. मार्कंडेय उवाच. छंद अनुष्टुप. अतिगुह्य जे संसारी मानवा सर्व रक्षका. पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा. ब्रह्म उवाच. ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतोपकारक. देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने. प्रथम शैलपुत्री ते. द्वितीय ब्रह्मचारिणी. तृतीय चंद्र घंटा ती कुष्मांडा चवथी असे. पंचम स्कंद माता ती. षष्ठ कात्यायनी असे. सप्तकाल रात्री ती. महागौरी ती अष्टमा. नवम सिद्धिदात्री ती. नवदुर्गा यशस्विनी. हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला. अग्नित जळता कोणी शत्रूने खिळता रणी. विषम संकटा माझी भयारता शरणागता. न त्यांचे होतसे किंवा अशुभरण संकटी. विपत्ती ना दिसे डोळा शोक दुःख भयणसे. ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयस वृद्धितो. देवेश्वरी तुझ्या नामी त्यांची रक्षा सुनिश्चित. प्रेतारूढ तू चामुंडा वाराही महिषासना. ऐन्द्रिगज समारूढा वैष्णवी गरुडासना. माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखी वाहना. लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया. श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना. ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरण भूषिता. माता समस्त ऐशाया सर्वयोग समन्वित. भूषणे शोभती नाना रत्न नाना सुशोभित. क्रोधयुक्ता समस्ता
छाया रतिशोभती देवता शंखचक्र गदा शक्ती हलानी मुसलायुधे खेटकतोमराणी परशुपास आणखी कुंत त्रिशूल आयुध शारंगायुध उत्तम दैत्यांच्या देह नाशाशी भक्ता भय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुशी देवी गेमज रक्षतु पूर्वेशेंद्री रक्षाया आग्नेय अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्य खड्गधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्य मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्ये शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्मानी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्षयशी चामुंडा शव वाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुणी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्ष उमा रक्षतु मस्तका मालाधारी ललाटाशी दक्षिणे अपराजिता त्रिनेत्राती भ्रूर्व मध्या यमघंटाती नाशिका शंखिनी चक्षु मध्याशी कानाशी द्वारवासिनी कपोलकलिका रक्ष कर्णमुलाशी शांकरी सुगंधानाशिका रक्ष उत्तरोष्ठाशी चर्चिका अधरा अमृतकला जिवेला ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटा ती महामाया ती टाळूशी हनुवटेशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बहिष्कंठा नलिका नल कुबरी स्कंदाची खड्गिनी रक्षो बाहुशी वज्रधारिणी दोन्ही हातांशी दंडिनी रक्ष अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो महादेवी मनाशोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिषी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पूतना काली कालिंगा गुदा महिष वाहिनी पटीभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावी काम पूर्णाती पोटरीशी महाबला घोट्याशी नारसिंही ती पादपृष्ठाशी तेजसी श्रीपादांगुली रक्षोतळवे तलवासिनी द्रष्ट कराल नखाशी केशाशी ऊर्ध्व केशनी रोमकुपाशी कौबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जा व सामास हाडमेधाशी पार्वती अत्राशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफा चूडामणी तथा ज्वालामुखी नकतेजा अवैद्या सर्व संदेशी ब्रह्माणी वीर्य रक्षावे छायाछत्रेश्वरी तथा अहंकार मनबुद्धी रक्षावे धर्मधारिणी प्राणापान रक्षोव्यान उदान समान हे रक्ष वज्र हस्ताती प्राणकल्याण शोभना रसरूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरजतमो गुणा रक्षो नारायणी सदा रक्ष आयुषी वाराही रक्षधर्माशी वैष्णवी यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी ती धना इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षोपत्नीशी भैरवी पंथाशी सुपता रक्षो मार्गक्षेमकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वतः स्थिता रक्षाहीनासे स्थान कवचिन च बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पाप विनाशिनी शुभेच्छा अंतरिजाच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरुनी जावे तेने जाणे असेल की अर्थलाभ मिळे ते सर्वेच्छापूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी ते प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर तुल्य लाभे तो भूतलावरी निर्भय होत असे त्याला संग्रामीन पराजय त्रैलोक्य माझी जो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवणी देवी कला प्राप्त होती त्रिलोकीय पराजय आयुष्यत वर्षांची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोळा आणि मृगी स्थावर जंगमानी कृत्रिम विष नाशती अभिचारिक जे काही मंत्र तंत्र भूमितळी भूचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षचर अघोरा डाकिन्याच्या महावला ग्रह भूतपिशाच जय यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदय ज्याच्या पाहता पळती तया होतसे मान्य राजाशी सतेज यश मानतो यश वाढे तयांचे या कीर्तिमंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पाहिले कवच वाचुनी हे वनवर पर्वतारण्य भूतळावर जोवरी संतती नांदते त्याची पुत्रपौत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपाबळे सुरदुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री अर्गला स्तोत्रम ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषि अनुष्टुभ छंदः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ओम नमश्चंडिकाय मार्कंडेय उवाच छंद अनुष्टुभ
ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जय त्वदेवी चामुंडे जय भूतारती हारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते मधुकैटभ हंतारे विधातृवरदे नमः रूपजय यशदेई नाशविषड विकारहे महिषासुर हंतारे भक्तासी सुखदे नमो रूपजय यशदेई नाशविषड विकारहे रक्तबीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी रूपजय यशदेई नाशविषड विकारहे शुंभ निशुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपजय यशदेई नाशविषड विकारहे पद्मपादं वंदिता सर्व सौभाग्यदायिनी रूपजय यशदेई नाशविषड विकारहे आचित्य रूपचरिते सर्व शत्रु विनाशिनी रूपजय यशदेई नाशविषड विकारहे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूपजय यशदेई नाशविषड विकारहे भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधी नाशिनी रूपजय यशदेई नाशविषड विकारहे चंडिकेचे तुला नित्य पूजिती भक्तीने जन रूपजय यशदेई नाशविषड विकारहे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूपजय यशदेई नाशविषड विकारहे द्वेषी नाशोत जे माझे मज लाभ महाबल रूपजय यशदेई नाशविषड विकारहे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय यशदेई नाशविषड विकारहे देवदैत्य शूर रत्न घासती चरणावरी रूपजय यशदेई नाशविषड विकारहे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत सोजन रूपजय यशदेई नाशविषड विकारहे प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके शरणागता रूपजय यशदेई नाशविषड विकारहे चतुर्भुज चतुर्मुख सस्तुते परमेश्वरी रूपजय यशदेई नाशविषड विकारहे विष्णुकरी नित्य स्तोत्रा भक्तिनी देवी अंबिके रूपजय यशदेई नाशविषड विकारहे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूपजय यशदेई नाशविषड विकारहे इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपजय यशदेई नाशविषड विकारहे प्रचंड भुज दंडांचे होत निर्गव दानव रूपजय यशदेई नाशविषड विकारहे श्री अंबिके भक्तांसी देशी आनंद थोरतो रूपजय यशदेई नाशविषड विकारहे मनासारिकी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभावी ते कुलवान सहचरणी हे स्तोत्र आदी वाचोनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री दिव्यार्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु। अथ कीलक स्तोत्र ओमस्य श्रीकीलकमन्त्रस्य शिवऋषि अनुष्टुभछन्दः श्री सरस्वती देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ओम नमश्चण्डिकाय मार्कण्डेय उवाच छन्द अनुष्टुप ओम विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेयः प्राप्तिनिमित्ताय नमो सोमार्ध्वधारिणे अभिकीलकासवे हे महास्तोत्र कळोपुरे मंत्रसिद्धितया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादी सिद्धीशी दुर्लभ वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्रायसे देवी सिद्ध्यर्थ देतसे न मंत्र न औषध तंत्र नको साधना आणखी जपावी न फळ आहे ती सर्व उच्चाटनादिक सिद्धी अन्यत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेशी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्रायसे एकची जपता पुरे समाप्ती नसे तत्पुण्य गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्या गुणे देवीशी सर्व वाहुनी प्रसाद सेवणे तिचा कीलक नामया कर्मा शिवप्रोक्त सुमंत्र हे ऐसे कीलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होतसे संसारी भय ना कोठे सर्वत्र फिरता मही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोनिया कीलक निष्कलीन हे जानोनी पाठ हा बरा दोषणा राहती कोणी फळे सप्तशती तया सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्याची पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्षसिद्धी तिला का भुलती जन श्री दिव्या कीलक स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु। रात्री सूक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करीतिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवीयशी ब्रह्म उवाच तू स्वाहा तू स्वदा देवी वषट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिदा मात्रात्मिका सीता बिंदरूप अर्धमात्रा अनुष्ठार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्राससी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी
प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी री तू बुद्धी बोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिनी तथा चापशर धरे देवी भुषुंडी परिगायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर परापरा होणी थोर तू एक परमेश्वरी सत्यासत्यातची शक्ती ती तूच सर्व रूपिणे सर्व शक्तेस्तव आयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संहरता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्रासी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्धश मधु कैठबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपचो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधुकैटभनाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोग. ओम प्रथमचरितस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदः नंदाशक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्वं ऋग्वेद स्वरूपं श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोग. ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित खड्गा चक्र गदानी चाप परिघा शूलाभुषुंडी शिरा षड्गाधारण जी करी त्रिनयना सर्वांगभूषाधरा नीला सारिखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमः चंडिकाय. ओम ऐं मार्कंडे उवाच. छंदनुष्टुप सूर्यतनय सावर्णी म्हणू बोलती आठवा उत्पत्ती कथा त्यांची विस्तार एक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्वंतराधीप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वारची श्यामाजी चैत्रवैश्य भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षिती मंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैरांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडोनी तो आला सांभाळी पोर आपले जिंकिले तेही वैरांनी भूपती क्षीण जाहला अमात्य बली दृष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी सेनाबल लुटोनिया राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशा राजा होऊनी अश्वस्वारतो दुर्दैव लपूपाहे जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनींचा हिंस्रकही विसावले शोभनीय शिष्यवृंदे राणसुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचारे नित्य श्रेष्ठ सत्संगती शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांची आजवळी दृष्टते वृत्य पीडक छळता जन वृंदाशी कोण वारील त्या खळा माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्यते जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांची मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहोनी दुःखी स्वगत त्यावना मेधांच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठोणी आला शोकचिंता तुला दिसे काय कारणे येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुनी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाहला मोकळे करुनी चित्त हृदयगत त्याशी बोलिला. वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्रहीन आता कोण पुसे जगी सुविश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वन आल गृहवृत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचन मज त्यांची दुःखणे निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राज उवाच श्रीपुत्र धन जे वनवासाशी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्य उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनेशु छळती मज पतिप्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहली काढले मज माहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी लांब घेऊन हृदय दुःख भोगतो नकळे ममता कैशी जडली चित्ती माझी या पाषाण हृदय आत्ता न भुले मी करू कसे. मार्कंडे उवाच मेधा मुनींच्या सवेची आले जुळूनी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैशतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप तयास्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझी आम्ही पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गतराजाची आस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे
स्वजन तक्त्य राहुनी ममता तेयाची नातुटे दोघेही सारखे झाले आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोष युक्ताजी कळोनी झोंबली आंबा सज्ञान असून आम्ही नकळे घेरलो कसे विवेकही नकी आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषी उवाच भाग्यवंता समजताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कोणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कोणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नर नारी परिचोक्य भोगती पशु पक्षी ही स्वये क्षुधा तृषा यासी परिमोहित चित्त हे पिलांचे ओंदण देती कळोनी मोह हा असा आपण प्राप्त जे काही भोगाया दीर्घ काल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पावले तिची भक्ताशीवर मोक्षाचा प्रसन्नत्व ती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीसी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अतर्क्य ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हा पाचुनी ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषिर्वाच जगद्रूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध व्हाया अजन्माजन्म घेतसे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसनी कर्णमळातून त्यांच्या मधुकैढव जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मामानी महाभय विष्णू येत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पळवणी सारा घडीमोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी तुझ्या आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी जागा आणावया त्याला योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वधा देवी षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षर नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्रा अनुशार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टिता पालन करती सर्वांची कल्पांती ग्राससी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी री तू बुद्धिबोध लक्षण लज्जापुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिनी तथा चाप शरधरे देवी भृशुंडी परिगायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्याती सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूपिणे सर्व शक्ती स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संहरता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुरयोग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्धश मधु कैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे ऋषिर्वाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते धवा अशी नेत्रनासिका हृदय बाहू श्रीवक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मासन्मुख जाहली एकार्णव जलामध्ये शेषाच्या शयनातुनी योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्यांशी बांधिला 500 वर्ष ते बाह्युद्धात रंगती उन्मत्त जाहले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूसी वरमाग मनस्वित श्री भगवानुवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण वाजणी द्यावयावर इतुका हा दुसरा न लगे मज ऋषिरुवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वधावे जलना जिथे ऋषिरुवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंख चक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांच्या शिर घे करी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला
ऐं ॐ श्री अच्युत विरचितेयां प्राकृत भावार्थ टिकियां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये प्रथमोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। अध्याय दुसरा। एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेसी करी निष्प्राण तोरणी विनियोग। ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शाकंभरी शक्ती दुर्गाबीजं वायुस्तत्वं यजुर्वेद स्वरूपं श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गाचरित्र जपे विनियोगः। ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित। ओम शोभे अक्षगदानि शक्ती परुषु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खड्ग शंख शुरभी अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना। ओम ह्रीं ऋषिर्वाच छंद अनुष्टुभः। देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्दरण झाले महिषासुर दैत्येंद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले। महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊनी बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुनी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर। महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्नी वायू यमेंद्र वरुणादिका। महिषासुर गांजोनी स्वये झाला अधीश्वर स्वर्गीचे देव भूमीस फिरतेहीन दिनते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना। दैत्यांचे वृत्त सांगोणी जाहले शरणागत नाशाय दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते। देवता पिढल्या भारी ऐकता शिव विष्णू ते क्रोधा रक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताठल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचे हिते तेज त्यात सामावले। इंद्रादी अन्न देवांचे तेज पावणी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा। देवता पाहती नेत्री तेजासी तुलना नसे तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापल ते त्रिलोकांसी शिवतेजेची चेमुख यमराजाची तेजे केस डोईस वाढले महत्तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पद ते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या करंगळ्या व सुतेजे कुबेराचे नासिका प्रजापताची तेजे वाढिले दात देवीचे अग्नितेजात त्रिनेत्र संध्याशे भ्रुकुटी तिची काणवायुतुनी झाले मिळाले देव तेजजे त्यातुनी देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाले अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्निदे दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांचवे ऐरावताचा घंटा वज्र वज्रातुनी दिले सहस्र नेत्र देवेस भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती क्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू रोमरोमी महातेज सूर्य देई भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला क्षीरसिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामुनी देईकडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरी मुद्या बनवल्या रक्ताच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्राभद्य कवच देवीशी दान देतसे कमलमाला वक्षाशी सर्वदा फुल्ल ऐशीजे सागर देवीशी देई पद्मपुष्प करांमध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावई हस्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नाग हारतो अन्यान्य देवता देवी अस्त्रशस्त्रादी भूषणे ऐसी सन्मानिली देवी अन्यान्य देवतांनीही उच्चस्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणे गगनी नाद मावेना नभही सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप चाहला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोकाशुद्ध पाहुनी उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना समोर धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय जाहले सिंहनाज जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले ते जैसी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्रभुज दंडांची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीची या तिथे अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या
महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती, करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिकांसवे. 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ, 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहणू. तीक्ष्ण रोम असी लोम, 5 कोटी रथींचवे. रथी 60 लक्ष सैवी, स्वामी बाष्कल तो लढे. गजाश्वी 1 कोटी ते घेऊनी परिवारित, 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे. सहस्रोतो महादैत्य ससैन्य वाहनातुनी, वाहने सहस्र कोटी महिषासुर त्यांचवे. ससैन्य सुकरी युद्धाशी हस्तिरथ हृदयातुनी, तोमर भिंतीपाल शक्ती फरसा खड्ग मुसळ. पट्टीशादी अस्त्र शस्त्रा प्रहार करीती खळ, वदाय देवी दुर्गेशी प्रहार करीती क्रूर. घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ, उठल दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती. फेकती पाश ते काही मारिती खड्ग कोणी ते, उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गादेवी समारण्या. क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते, थोडीही थकली नाही मुख म्लान नसे जरा. शस्त्रास्त्र मारी दैत्यांशी स्थविती ऋषी देवता, वाहन सिंह देवीचे वनात वनवा जसा. रणात असुरा मारी विचरे भय सोडूनी, निश्वास सोडता देवी सहस्रगणत तक्षणी. सहस्र होणी दैत्या शस्त्रास्त्र मारिती रणी, फरसा भिंती पालाने खड्गपट्टीश घेऊनी. सामना घेती दैत्यांचा शौर्यवीर्य विलक्षण, निर्भय देवीचे नीते वधुनी असुरा जना. नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा, त्रिशूल गदा शक्तीने खड्गाने असुरावधी. देवींची हर्षवाया ते मृडगण ठोकती गण, भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती. शतावधी महादैत्य वधी देवी महाबला, ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती. करीत विध असुरांशी गदा घाव कुणावरी, लागले मुसळ कोणा औकती रक्त ते खळ. शूलाने फाटली छाती शवलोळे भूमीवरी, बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर. तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी, छिन्न भिन्न भुजा झाल्या कोणाची मान खंडली. देव पीडक दैत्यांची गतप्रणा कलेवर, मधुनी तुटले कोणी जंगाघाते दुखावले. एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा, दैत्य कोणी असा वीर धडची राहिला जरी. तो शस्त्र घेऊनी धावे देवीशी युद्ध खेळण्या, तुटले देह दैत्यांचे कबंद वाद्य ऐकोनी. नाचती रणरंगी ते ताल सूर धरोनिया, खड्गशक्ती वृष्टी हाती असंख्य धड धावती. देवींसी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती, रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्त भूमीशी. चालण्या नुरली जागा रक्ताचे पाट चालले, अरण्या जाळतो अग्नी दैत्य सेना रणी तशी. क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली, इंधन जळते तैसे दैत्य गेले मरोणी ते. लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर, आयाळ हालवी सिंह गर्जना घोर तो करी. व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच वधले किती, देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका. संतुष्ट देवा आकाशी आनंदे वर्षती फुले. ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टिकियां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये. द्वितीय अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. अध्याय 3. सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते, महिषासुरही वधला धन्य दुर्गा महाबली. ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित. ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरोमालिका, रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या भीतीवरा. मुद्रा 3 करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा, शोभे डोई धरून रत्न मुकुटा देवी नमो पाहिमा. ओम ऋषिर्वाच. छंद अनुष्टुप. नाश पाहुण दैत्यांचा चिक्षुर दैत्य श्रेष्ठ तो, धावून आला पुढती वधाया देवी अंबिका. संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर, मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होतसे. देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले, जे त्यांचे सारथी अश्व अनायासे विदारले. धनुष्यध्वजा तोडोनी बाणे विंधोणी त्या खळा, घायाळ अंग प्रत्यंग केला सेनापती त्वरे. ढाल तलवार हाती तेव्हा घेऊनी धावला, धनुष्यरथ अश्वासी मुकला सारथी सेवका. तलवार मारली भाळी सिंहासी घाव तो करी, भुजवामजी देवीची प्रहार साधला तिथे. भाऊशी लागता तुटली दैत्यांची तलवार ते, सक्रोध रक्त नेत्राने शूल घेऊनी धावला. भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी, सूर्यासमप्रभाजाची चालला तेजवान तो. देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी, चिक्षुर मारला वेगे गतप्राण पडे खळ. आला चामर धावनी देवपीडक दुर्जन, हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीसी. देवी महाबलाईसी हुंकार करता त्वरे,
शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तत्क्षणी. चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित, बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे. हस्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा पैसे उडवनिया, बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती. दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितळी, भयंकर प्रहाराने मार देती परस्परा. नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले, चाम्रदैत्य तत्काळ गतप्राण पडे भूमी. शिलावृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा, देवीचे हातून मेला चपेट्यांनी कराल तो. गदेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक, बाष्कल भिंती पालाने मारी देवी तत्क्षणी. त्रिनेत्री त्रिशूलाने उग्रास्त्र मारला त्वरे, उग्रवीर्य महाहणू दैत्य तेही विदारले. बिडाल तलवारीने धडापासून तोडला, दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश जाहला. सेना संहारता ऐसी रेड्याचे रूप घे खळ, महिषासुर ते ताप देवीचे गण त्रासले. हुंदाडा देत कोणाशी खुरांनी मार देतसे, पुष्टसिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी. सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी, धराशायी किती झाले देवीचे गण त्या क्षणी. सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला, जगदंबेप्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला. महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे, शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी घोर तो. वेगाने त्याची अपृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा, पृच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी. सिंगाच्या हालचालीने नाशती मेघ मालिका, श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडिती भूमी. सक्रोध महादैत्यांशी पाहता चंडी कोपली, वधार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर. बांधला दैत्य पाशाने रणीबद्ध तयागुणे, रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी. सिंह होऊनी धावे तो वार आला शिरावरी, क्षणार्धी नर तो झाला खड्ग हाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता, सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक. सिंहाची ओढी देवीच्या सुंड त्याच्या महाबली, खड्गाने अंबिका तोडी जाहला गज व्याकुळ. दैत्य रेड्या पुन्हा झाला त्रिलोका त्रास देतसे, चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जण. सुरभी पिवणी अंबा अमृतोन्माद पावली, रक्तनेत्री असे हसे तेव्हा जगन्माता महाबली. बलोन्मत्त दैत्य गर्जे सिंह मारोनी पर्वता, पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडोनी केले चूर्ण महाचल, रक्तोष्ठ श्री सुधादेवी वाचा शौर्य प्रकंपित. देवी उवाच तुझा विक्रम पाहुते जोवरी मी पिते सुधा, पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर. ऋषी उवाच ऐसे बोलूनी ती देवी डावी पायामध्ये खळ, कंठाशी लक्षुनी त्यांच्या शुलाघात करीतसे. रेड्याचे मुख फोडोनी बाहेर येतसे नर, देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधिला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी, मस्तक तोडी दैत्यांचे महिषासुर मर्दिनी. हाहाकार रणी झाला दैत्यसेना पळे भये, समस्त देवता तेव्हा प्रसन्न मूक भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती, यश गंधर्व ते गाती करीती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टिकियां, श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये तृतीयोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. अध्याय चौथा. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली, देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे. ध्यान वृत्त स्त्रग्धरा. ओम कालाभ्राजी कटाक्षे हरिकुल भयदा चंद्र भाळी जेशी, शंखाचक्र कृपाणा त्रिशूल करधरा धारी नेत्रत्रयाशी. सिंहस्कंदादिरूढा त्रिभुवन खिला पूर्ण तेजे करी जे, घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धिसी जे. ओम ऋषिर्वाच वृत्त वसंत तिलका. दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी, शक्रादिदेव नमनालीन होती भारी. लावण्यांग फुलती यश सौख्यदानी, देवी स्तोत्र करीती सूर नम्रतेने. जी विश्वव्यापक जगदा सदा जगदात्मक शक्ती, ते देव स्वर्ग भुवनी जिची हा विभूती. जी पूजनीय ऋषिदेव जगज्जननाला, होती सणमिता हितदा आम्हाला. ठावा प्रभावन जिचा भगवान अनंता, ब्रह्मा शिवान वदवे नित स्तोत्र गाता. ती चंडिका खिल जगत परिपालनाचा, वाहो विचार शुभ मंगल भावनांचा. जी पुण्यवंता वत्सदनांतरी भाग्यलक्ष्मी, पाप्या अभाग्य सुहृदया सद्बुद्धी उर्मी. श्रद्धा महान कुलिनांतरी लाज ऐसी, पाळी जगासनमितो तिचे आपदाशी. नावर्णमे त्वदीय रूपा चित्ते ऐसे, ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे. जी
त्रिदेव दैत्य समरी सकळात शूर चारित्य अद्भुत कसे स्तोम्य पार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आधार तूच सकल जगदंश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझे तव नाम घोषे यज्ञात होती सूर तृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वतः जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधना चित्त महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल जाचे अभ्यासती मुनी जया निगमा पथाला विद्या परा तोच नान्य तुझ्या रूपाला तू शब्द ऋग यजु आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षटत्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळतारी प्रपंच बाधा तू कैट भारी हृदयित वत्स्य चिन्ह गौरी तुझा शिव करी अति थोर मान ईशत्सु हा सामला शशीपूर्ण बिंबा लावण्य कांती कणका सुकुमारी अंबा पाहोनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवला वहमात ऐसी चंद्रानने भ्रुकुटी क्रद तुझ्या भयान जा पाहता महिष तोनच सोडी प्राण भेईल कालही जया बगदा मुखाला पाहोण तेनच विनाश जरी तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हितलाभ होतो क्रोधे तुझ्या मित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासी त्वा मारिले सह खळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभेश श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवणी श्रेय धर्मानुसार सुकृती करीती सुकर्म ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोक्य कर्मफळ लाभ तुझेनी होती नामे तुझ्या भय हरे भव पीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुची सरोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावत सौख्य जनया शुभ कामनेने तुमारी शिखळ जनारणी शूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हाया दैत्या जनावदसी तू सदैरणाया त्वदृष्टीपात जळी जाळील विश्वसारे संहारिषी असुर तू तरी शस्त्र भारे स्पर्शे पवित्र रिपू होऊन युद्ध रावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहुनी खड्ग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्वयेन असुराबल कोण नेत्री चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्वैरत्यास कसे तरी ते तू दुष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्य कांती तव चिद्रूप ते अतुल निर्गव होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रूपदळा करुणारद्र पाने लावण्य सुंदरी रिपू जिला रिपू कापत आहे गे थोर कोण तुझ होनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहारली हरिदळे त्रयलोकाशांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवूनी पायी भाळे छंद अनुष्टुप शूलाने रक्ष हे देवी खड्गाने रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करोनिया पश्चिम दक्षिणे पूर्वे रक्षावे चंडिके अम्मा त्रिशूल घेऊनी हाती रक्षे उत्तरेश्वरी भयकारी मनोहरी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे खड्ग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तुवा सदा ऋषी उवाच जगन्माता महादुर्गा सविलेशिया परी दिव्य पुष्प गंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावा वरतो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तुवारणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तारावे गे घाती जे स्तोत्र त्याचिया वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळोतया अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा ऋषी उवाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगदहिता तथास्तु वर देवोनी झाली गुप्त तेथी नृपा त्रिलोकहित करती जी देवांच्या देही जन्मली तिचा प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितांसाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोकारक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा
ह्रीं ओं श्री अच्युत विरचतीयां प्राकृत भावार्थ टीकीयां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये चतुर्थोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंड मुंडते शुंभ पाठवी दूताशी निराश दूत येतसे विनियोग ओमस्य श्री उत्तमचरित्रस्य रुद्र ऋषिः श्री महासरस्वती देवता अनुष्टुभ छन्दः भीमाशक्ति भ्रामरी बीजं सूर्यस्तत्त्वं सामवेदः स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तमचरित्रपाठे विनियोगः ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित ओम घंटाशूलहलानि शंखमुसला चक्रधनु सायका हस्ताद्विधरुणी शरद शशी कांती मनोहारिका गौरी देय समुद्भवा त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केला स्वाहा। ओम क्लीं ऋषिर्वाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविला शचीपती त्रैलोक्ययज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पदाता या हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढिती अपराजित देवीचे देवास्मरण जाहले आपत्तिकाली स्मरता मज निश्चित धावणे देवांसी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका आठवणी वरा लागी संकटी सोडविन मी देवता चिंतुनी ऐशा हिमालया गिरीवरी भगवती विष्णू माया स्तविती मन लावणी देवा उचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजाची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्व कारिणी ख्याती आणि तू कृष्णा द्रुमेशी नित्यवंदन अतिसौम्या अतिरौद्रा वारंवार प्रणामः नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकलांमध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षुधारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये छायारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शक्तिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये क्षमारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जातीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये शांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्तीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृतिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दयारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी दृष्टीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये मातारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळांमध्ये भ्रांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राणात व्याप्तजी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूप वेजी सर्व व्यापोने जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः वृत्त वंशस्थ अभिष्टलाभे स्तविती जिलासूर जेस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दैत्यग्रासिता आम्हासुरा प्रणामाम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हा न राहो विपदा कदा कुणी ऋषिर्वाच छंद अनुष्टुभ देवता स्तवित होता जान्हवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजात तक्षणी विचारिता ती देवांसी देवे भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला
स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छ लेखले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकाद्भव चाहला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाहली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंड मुंडते पाहता अंबिकेची या लावण्य देह यष्टीशी जाऊनी सांगते शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमानजी नसेल पाहिली कोणी कोण कोठील शोध घे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी श्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजुनी पहा जाऊन तू स्वये मणी हत्ती आणि घोडे त्रिलोकीरत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैव शोभती प्रभो पारिजात तरु श्रेष्ठ अश्वोच्च श्रवातुवा ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमानांगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा महापद्मे हिरावला किल्नी युग्ममाला सागराने तुला दिला कांचक स्त्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची यापाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश तो आज निशुंभाजवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझ दैत्येशा सर्वे रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषिरुवाच ऐकोनी चंड मुंडाचे पाठवे देवीच्या आकडे सुग्रीव महादैत्यांशी शुंभ सांगे तयादुता आज्ञेने माझी आजावे बोलावे देवीशी असे उपाय योजनी ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्तरी मधुर कोमलवाणी बोलिला देवीशी असा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्यांचा आलो जवळी तुझ्या अव्याहत सर्वज्ञ आज्ञा मानिती देवता ऐशा त्या दैत्य श्रेष्ठाने तिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भाग ही मी सर्वा भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो असे उच्चैश्रव अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोर जे ते सर्व माझी आपाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तू विश्वे आम्ही मानितो तुला रत्नभोक्ते आम्हापाशी त्वा यावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वरा तुला पावशी मदनुग्रहे व्यवरोणी बुद्धीशी व्हावी पत्नी तुवा मज ऋषिरुवाच ऐकोणी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रयलोक हे देवी उवाच सत्य तू बोलता दूता अल्पमिथ्या नसे इथे परिमत प्रतिज्ञा ऐशी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंकिल संग्रामी मम गर्वास नाशवी माझ्या समासे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वर्णावे मजंचा सांग विलंब काय साहिथे दूत उवाच देवी गर्वांध तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभा पुढती उभा राहील कोणगे दैवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राहशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा तया दैत्यांसवे कैशी अबलेरन इच्छिशी शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढोनी तृणवत नेती ते तुला देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचूनी जहा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य ते जया तया ओम श्री अच्युत विरचितयाम प्रकृत भावार्थ टिकियाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे पंचमध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय अध्याय 6 धूम्रलोचनवध ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणी दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांडकी कनी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषिर्वाच छंद अनुष्टुप देवीचे ऐकोणी ऐसे दूतविद्रोह तो करी दैत्यराजास विस्तारे कळविवृत्त जाहले ऐकोणी दूतवचना सक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढोनी तिला
धरुणी केस दृष्टीचे बलात्कारे करुणिया तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व हो कोणी अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे त्वा महाशुरा ऋषिर्वाच आज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला. तेने ही पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गर्जोनी चालतू न मानिशी या वचना तरी ओढोनी केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईल बोलला असे. देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मज ओढोनी नेताना करीन नारी कायमी. ऋषिर्वाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे अंबेच्या तत्क्षणी भस्म जाहला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोर वर्षाव चालला. देवीचा वाहन सिंह आयाळ हलवणिया गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी तोरे दाढा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यांमध्ये घायाळ करून टाकी महादैत्यासी सिंह तो नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारोनी कोणी धडा शिखरी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडोनी केसरी पितशे रक्त आयाळ हलवणिया अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुर सेनेला देवीप्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त जाहला. कापती ओठ दैत्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञा दे त्यास तो तेव्हा एका दैत्य महाबली धरोणी केस ओढाती आणा देवी इथे त्वरे ना जुळे तरी ऐका हे शस्त्रास्त्र घावही करा. आसुरी आपली विद्या टाकोनी देवीचे बरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या. तो सिंह आणि ती देवी मारा बांधोणी सत्वर ओढोनी तयांना आणा दृष्ट श्रीवदता बरी. ओम श्री अच्युतविरचितयां प्राकृत भावार्थ टिकियां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये षष्ठ अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. अध्याय 7 चंडमुंड वध ध्यान वृत्त स्रक्धरा. ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर शुकस्वरा ऐकी जी ठाम लांगी पद्माशी पाय ठेवी श्री शशिकला वाद्य वीणा सुरंगी कंठी कल्हार माला नियमित विलसे चोळी ती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाला मधुर मधुमदा कुंकू भाळी विचित्रा. ऋषिर्वाच छंद अनुष्टुप आज्ञेने शुंभ दैत्यांच्या चतुरंगिनी घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रासह चालले. सिंहाचे वरी देवी बंद्य हास्य करीतसे दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले. अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त जाहली. ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आनना तलवार पाश घेऊनी काली प्रकटली स्वये विचित्र खट्टवांगधरा मुंडमाळा गळ्यांमध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मासा भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरल भीषणा निमग्ना रक्तनयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्या यावर कलिका भक्षी प्राणास त्यांच्या पार्श्वरक्षक मारले. माहुतांकुशधारी साघंटा गजसैनिक एका हाती धरोणिया त्यांचा ती प्राण भक्षित सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीचा नाश होतसे. लाथ बुद्धे कुणा मारी धक्के दे केस ओढुनी गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरुनी त्वरे तोडूनी फोडूनी टाकी दात चावीत अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारले. कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीत ते खट्टवांग तलवारीने दंताक्रे चाविले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्यदृष्ट महाखळ क्षणात मारली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी भयानलोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्यदेवीच्या मुखमंडली बाणचक्र पडोनिया होता तिलीन तत्क्षणी सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत विक्राळवदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देतसे धरोणी केस चंडांचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावणिया येता देवी तलवार घेऊनी क्रोधाने मारोनी त्याला संग्रामी लोळवितसे. महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूंनी दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जोनी थोरती चंडिके जवळी गेली विजोन्मत्व बोलत चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जे तुला शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वा स्वैरणी.
ऋषिरुवाच पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडा समारोनी आली तू मज पाशी गे चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टिकियां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये सप्तमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. अध्याय 8 रक्तबीजवध. ध्यान वृत्त उपेंद्र वज्रा. ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्री धरित पाशांकुशबाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिर्वाच छंद अनुष्टुप. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहोनी शुंभ संताप लामणी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊनी शुंभ साठी संग्राम सिद्धीस सेनापती जे शायंशी उदायुध चला रणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊनी चला 50 कोटी ते वीर्य शत धौम्रकुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी कालक दोहृदय मौर्य कालकेय महासुर युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी सहस्र सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जातसे भयंकर दैत्यसेना पाहुनी चंडिका रणे टंकार नादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी भो धनुष्य सिंह घंट्यांचा नाद केला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुल नाद तो ऐसा एकोणी दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमी संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी रूपवेश ज्या देवीचा शक्ती त्याशी तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्मानी ती रणा माहेश्वरी ऋषभेशी त्रिशूलवर धारिणी कंकण महानागाचे भारी चंद्रार्ध भूषण कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर शारंग धनु हाताशी एका हातात खडगते श्रीहरियज्ञ वाराह वाराही शक्ती जे तया वाराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित नारसिंह नृसिंहाशी नृसिंहापरी आली ते तिकेश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्रनेत्र साजरे देवशक्ती सवे चंडी पाहुणी रणशंकरी रणी शंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी रेतसे देवीपासून तेवेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जे शत शिवा तशी ती अपराजिता देवी जटा धुमील शंकरा म्हणे तू दूत होऊनी बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्वंदाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जय त्यांना संदेश सांगणे असा दैत्यानो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवांचे यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला बक्षतील तत्क्षण शिवदूत जिचा झाला ऐशी सामान्य जी जगी शिवदूती तिचे नाम संसारी ख्यात जाहले शिवबोधासी ऐकोनी कात्तायनी जिथे असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदयी ज्याच्या ते दैत्य अस्त्र झोकती वृष्टी शक्ती बाण आदी देवी रागोनी मारिती टंकारोनी धनुषाशी अस्त्रास्त्री प्रति शस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारोणी ती काली खट्टवांगे वधुनी कोणा शत्रूच्या घेवनी प्राणा विचरे रणभूमीशी ब्रह्मानी कमंडलूचे जल फेकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारोणी वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्ती जिया वज्रे शतशः दैत्य दानव रक्त सांडोण अंगाचे पडले निष्प्राण भूमिसी वाराही दंत दाढांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विचिन्न लोळती भूमी नारसिंही नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सिंहनादासी रणी फिरे भयानक शिवदूतीची नादे भयभीत सुरते शिवदूतीची हस्ते वदत्यांचा होत तक्षणी मातृगण महाक्रोधी वदत दैत्य सैनिका पळाली असुर सेना भयाने प्राण घेऊन दैत्यांशी पळतापा हे रक्तबीज महाखळ युद्धा लागित एकाळी तया संग्रामी धावला रक्तदेहातून त्यांच्या सांडता एक थेंबही तद्वद दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी घाळ दैत्य जाहला थेंब रक्तातून आले तुतुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागे सर्वांची पूर्ण आर्तता वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीज समानते
रक्तथेंबातुनी तेथे दैत्य उद्भवले रणा. मातृगणांसवे घोर खेळत युद्ध शूरते. शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भूवरी. पूजा वज्राची आघावे घायल रक्त सांडितो. रक्तबीज संख्यात होती शतसहस्त्रिक. वैष्णवी चक्र सोडून करी घायल दैत्य तो. ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे. चक्रचा घाव लागोनी रक्त जे सांडले भूमी. सहस्रो रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले. शक्ती मारोनी कौमारी वाराही खड्ग घालोनी. माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित. त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी. गदाघात करून या स्वशर्य पूर्ण दाविले. शक्तिशूला दिघातांनी सांडले रक्तभूमीशी. रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक. सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे. भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता. पाहोनी खिन्न देवांसी कालीचंडीशी म्हणे. चामुंडे आपुले मुख पसरावे तू आत्वरे. माझे अशस्त्र पाताने घायाळ रक्तबीज हा. रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासवे त्वा महामुखे. संहारता रक्त सारे विचरत रणात त्वा. क्षीण होऊनी तो दैत्य नष्ट होणार निश्चित. ऐशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरा नये. ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजासी मारित. शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज जरी. गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा. थोडीही दुःखी ना झाली गदा सोसोनी चंडिका. रक्तबीजाची या देही देवीने घाव घातले. सांडले रक्त जे त्यांचे कालिका नष्ट ते करी. रक्तापासून जे दैत्य मारी देवी ते तक्षणी. वज्रबाण खड्ग दृष्टी रक्तबीजास मारित. चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा. येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ. पडला निष्प्राण पृथ्वीशी नृपाळा रक्तबीज जो. अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला. महादैत्यांची आवदे धैर्य देवांसी जाहले. मातृगणा महासौख्य रक्तबीजन राहिला. रणोन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता. ओम श्री अच्युत विरचतीयाम प्राकृत भावार्थ टिकियाम. श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे अष्टमध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. अध्याय 9 निशुंभवध. ध्यान वृत्त वसंत तिलका. ओम बंदूक कांचन तनो रुचिराक्ष माळा. शोभे भुजेत वरदांकुश पाश भाळा. चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी. भावे तिला शरण मी जीवनांधकारी. ओम राजवाच. छंद अनुष्टुभः. विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगतिली मज. देवीची महिमा भारी रक्तबीज वदामणे. रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभजे. कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते म्हण. ऋषिर्वाच. रक्तबीजादी दैत्यांशी निष्प्राण पाहता रणे. निशुंभ शुंभ क्रोधाने अतिसंतप्त जाहले. निशुंभ मत्सरे धावेत घेऊनी दैत्य सैनिका. दैत्यनाशास पाहोनी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी. धावती चावनी ओठा दैत्य देवीशी मारण्या. शुंभास क्रोध तो धावे हरवी मातृका गण. मारावया चंडिकेशी संग्रामी जाहला उभा. मेघापरी बाणा वर्षा रणी चाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारोनी. घाव केले तयावी रांगी आघात जाहले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी. देवीचा सिंह लक्षुनी मस्तकी घाव तो करी. क्षुरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील. ढाल तलवारीशी तो मोडीत तक्षणी लागता. तेव्हा सोडितो तो शक्ती देवीने चक्र त्यावरी. सोडोनी खंडली मध्ये द्विभाग होनी पडे. चक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी. देवीने मारोनी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित. मध्येच तोडूनी टाकी ऐशी चंडी पराक्रमी. परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी. निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी. बंधू मारल्या देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी. वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे. अनुपम भुजात सायुध बसला रती. झाकले नव शुंभाने शोभाद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला अति बळे. प्रत्यांचा ओढुनी केला शब्द दुस्सह संगरी. घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले. दिशादाही भरोनिया ध्वनी गेला नभावरी. तेव्हा गर्जत से सिंह गजचित्कार थांबले. गर्जनेने मुगेंद्राच्या गुंजीत जाहले जग. कालीने उचलून हात भुवरी मारले. तयाच्या शब्द वाढोनी पहिले शब्द थोपती. शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी. होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्टा आता येते उभा राहा. तेने धरे देवतांशी जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला धकधकती जिच्या. देवी मारोनी बोथाटी शक्ती केली अपराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवित्रय लोक हे. ध्वनी ते पडले मागे होते जे पाहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने. मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरण
शरा शूलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी डोळा न उघडी ऐसा निश्चेष्ट पडला खळ निशुंभ होवनी जागा मूर्छेतुनी रणामध्ये देवी काली आणि सिंहा क्रोध धावा करीत असे दशसहस्र बाहूंनी निशुंभ चक्र फेकित आच्छादन झनी केले चंडिकेवरी त्याविरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडोनी तीशर चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊनी गदा हाती धरोनिया वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारोनी तलवारती दैत्याने शूल हातांसी घेतला मारण्या तिला चंडिका पाहुनी ऐसे शूल फेकी त्यांवरी छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तणुतुनी देवीशी म्हणे त्वेषाने रहा उभी देवीने खड्ग फेकोनी त्याचे मस्तक तोडले हासली जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाडांनी दैत्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे कौमारीने किती कांशी केले निष्प्राण संगरी ब्रह्मणीच्या मंत्रनीरे निस्तेज जाहले किती त्रिशूले माहेश्वरीच्या चिन्ह कित्येक जाहले वाराही तिसुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित इंद्री ती वज्र मारोनी प्राणे मारे किती खळ दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह यांचे संहार मांडला श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टिकेयां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे नवम अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय। अध्याय 10 ध्यान वृत्त वसंत तिलक जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुषरयुतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात धृतेंदुलेखा ओम ऋषिर्वाच छंद अनुष्टुप निशुंभ प्रिय बंधुशी दैत्यसेने सवेमृत पाहुणी शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रति गर्वांध होशी का दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा देवी उवाच दुष्ट अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रुपी मिळती पहा ऋषिर्वाच ब्रह्माणी आदिच्या देवी अंबिकेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पायी शुंभ महाबली देवी उवाच माझ्या विभूतीच्या होत्या मद्रुपी लीन होऊने एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तुवा शुरा ऋषिर्वाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाण वर्षेने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याचना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतांवरी शुंभ निवारक अस्त्र विचिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गरजोनी तोडी तेव्हाच अश्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्यची शक्ती तोडी महादैत्य येतात अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्त ऐशी ढाल घे तलवार तो चवताळोनिया क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारोनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडोनी टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगल घेऊन हाती दैत्य देवीशी लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडतात वरे बुक्का मारावया लागी मूठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत त्या दैत्यांच्या थोरा आघात जाहला शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढली दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्रिसिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र फेकती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाची पाडी भूमीवेरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहुनी आपल्याकडे त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते धवा उडाला प्राण दैत्यांचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकित तक्षणे दुरात्मा शुंभ तो मेला नवसु स्वच्छ जाहले उल्कापात होते ते थांबले मेघ कुश्य नद्यांची निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहते शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरोणी नाचतो नभी वायू सुपावह पाहे वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल जाहला अग्नी भीषण शब्द थांबले। श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टिकियां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशमोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय।
अध्याय 11. देवता स्तोत्र करीती देवीचे शुभ मंगल. देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना. ध्यान. चंद्र आर्या गीती बाल रविवत कांती शशी भाळी सुस्तन त्रयनेत्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश भयते हाती ऋषिरुवाच. वृत्त इंद्रवज्रा देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिभनी करोनी समोरा कात्यायनी शिसुरस्तोत्र गाती त्यांचे प्रसन्न ननदेवी काती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक महेश्वरूपा स्थित तू अशोक शौर्य सीमा तव पार नाही पाणी जगात तृप्ती तुझेनी होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मूलाग्र विश्वा परमा तू माया मोहित त्वाया जगतास केले मोक्षा तू आलोक किती कनेले विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी पराशब्दन तुझ्यास्त वाला. छंद अनुष्टुप सर्वभूत स्थिता देवी स्वर्गमुक्त प्रदायिनी स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमस्तुते कलाकाष्ठादी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सृष्टीस्थिती विनाशा हे शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणामये नारायणी नमस्तुते शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमस्तुते हंसयुक्ते विमानस्ते ब्रह्मानी रूपधारिणी कोभाक्ष क्षरिके देवी नारायणी नमस्तुते त्रिशूलचंदा ही धरे महावृषभ वाहिनी महेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्तुते मयूर कुकुटवृत्ते महाशक्ती धरे नघे कौमारी रूप सस्थाने नारायणी नमस्तुते शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्तुते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वराहरूपिणी शिवे नारायणी नमस्तुते नृसिंहरूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी त्रैलोक्यत्राण संहिते नारायणी नमस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले वृत्रप्राणहरेंद्री नारायणी नमस्तुते शिवदूती स्वरूपेण हृदयदैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमस्तुते द्रष्टा कराला वदने शिरोमाल विभूषणे चामुंडे मुंडमंथने नारायणी नमस्तुते लक्ष्मीलज्जे महाविद्येत श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविदे नारायणी नमस्तुते मेरे सरस्वती वरे भूतिबा भ्रमी तामसी पावावे नेतेशे नारायणी नमस्ते सर्वस्वरूपे सर्वेश सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचनत्रय भूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमस्तुते ज्वाला करल अत्युग्र सर्वसंहारकारी जो त्रिशूलभद्रकालीचा हरो भय नमस्तुते नाशवितेज दैत्यांचे आपल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशवती घंटा रक्षमाता जशी सुता सुशोभित खड्ग हाते दैत्यांचे रक्तमासच्या चंडिके शुभतेने हो प्रणामा तुझा आमुचा. वृत्त इंद्रवज्रा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा पूर्ण तू रुष्ट होता आश्रित जेतेन विपत्ती त्यांना तोदाश्रितांचे बळपीडितांना येणे विदित्वा रणरंग केला त्या हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपाधरोने बोधात्ममूर्ती केली लीला त्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता ममत्व करतेत महांधकारी तू चाळविशी भ्रमिसृष्टी सारी जेथे अतिउग्र विषारी नाग जेथे रुपुडाकू महाक जाग दावानली सिंधुत सोबतीशी तू रक्षिसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व विश्वात्मिके धरणी धरशी तूच विश्व विश्वेश वंद्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती. वृत्त वसंत तिलका व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपु भयात आम्हा समर्थे पापास नाश करुनी सुखवी जगाला उत्पात सात शमविजन आपदाला. छंद अनुष्टुभ पावा आम्हा विनम्रांना देवी विश्वार्थ हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे. देवी उवाच वर मागा देवतांनो इच्छा जे तुमचे मनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो. देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा. देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगांमध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंद गोपगृही तेव्हा यशोदागर्भी जन्मुनी विंध्याचलात राहुनी वदिन दैत्यमी तिथे रौद्रावतारे घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे वदता दैत्यांशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गीय मर्त्य लोकात मानवदन रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे आयोनी जास्त विती मुनी ते मज पाहिन शत नेत्राने मुनिजनामी ते क्षणी कीर्तनी गातील ते क्षताक्षी म्हणून मला तत्काळी जेममध्ये ही शाख उत्पन्न होतील. आवृत्ती
अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वदेन दैत्य दुर्गम दुर्गादेवी महाख्याता तेने पावेन नाम मी भीमरूपी हिम प्रांती मजदे येणे असे पुन्हा रक्षावया मुनी वृंदा वदिन राक्षसासमी भक्तीने नम्र होनी स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा लोकांस त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी शतपद भृंग होनी तया महादैत्या लागे होईन प्राण हंती मी भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील तेजन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विरचिते ओ प्राकृत भावार्थिकीयां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकादशोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय। अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित कांती वीज जशी मृगेंद्र वहना भासे अंती भीषण कन्या खड्गधरोणी ढाल करीती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनुशरसी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रयाध्यात्मी। ओम देवी उवाच छंद अनुष्टुप प्रतिदिन जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशोनी राही तो सुखी मधुकैटभ संहार महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम तयांशी पाप स्पर्शेना आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पीडितीना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूंचे न भय राहे भय राजा न डाकूचे अस्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविदा नित्य माझे महात्म्य जास्थळी सन्निधान तिथे माझे तेथोनी नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करी भाविक मतपूजा बलिपूजा होमादी सहर्ष सेवने मला शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सूत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे श्रोत्यांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शने ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रह प्रीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे पडता फूट मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचारी यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे पशु पुष्पार्घ्य धूपादी गंधदीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्यभोग समर्पोनी वर्षाराधन दानत प्रीतीने करिता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्य भय वैऱ्यांचे महात्म्य ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षीकृत त्यापरी तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सदहितकारक अरण्य प्राप्ती एकांती वणवा लागला वना निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्र गजरानी येता पाठी भयप्रद जागा क्रुद्ध वधा धाडी अथवा बंद घालीत वादळ ओठोनी नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मत प्रभावे सिंहादी डाको वैरांची यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मनमहिन्मा अशी ऋषिर्वाच बोलून हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त जाहली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञभागसुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद्विध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रम राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा सोने नित्य रूपती जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे
प्रार्थिता तुष्ट होणे, वृद्धी विज्ञान दान दे. भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे, प्रलयांती महामारी रूप धारण जी करी. समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती, सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित. अभ्युदयाची वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना, दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत. स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी, देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टिकियां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वादशोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. अध्याय 13. देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी. ध्यान छंद अनुष्टुप. ओम बाल सूर्या परी कांती चतुर्बाहू त्रिलोचना, ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुश वराभय. ओम ऋषिरुवाच. ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम, प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णुमाया भगवती, तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीशी जावे शरण राजया, आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे. मार्कंडेय उवाच. क्रोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत ऐकोनी, तया सुरता सभया ऋषीस करी वंदन. ममता राज्युच्युतीने होता खिन्न अति नृप, महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा, देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची, अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी. एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती, आपुले रक्त देवनी स्वप्राण बली वाहत. आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी, प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली. देवी उवाच. राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे मनी, मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली. मार्कंडेय उवाच. दुसऱ्या जन्मी राजस्त्री अखंड नृप मागत, यह जन्मी शत्रुनाश गतराज्य मिळो म्हणे. विरक्त वेश तो सुज्ञ ममत्वमी पण नसो, निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच. राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे, शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. तेथे मरता तू होशी विश्वस्वानास बालक, सावर्णिक म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्यवर्या तुझ्या चित्ती जोवर मज मागणे, तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच. ऐसे वर दिधले दोघाभिलाषित देवीने, भक्ती स्तोत्र ते करीती ऐकोणी देवी अंबिके. अंतर्धान तिथे झाली सुरतश्रेष्ठ क्षत्रिय, सूर्यांचा पुत्र होऊनी सावर्णी म्हणू होईल. ऐसे आशीष देवीचे सुरतश्रेष्ठ क्षत्रिया, सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी म्हणू होईल. क्लीं ओम. श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टिकियां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य त्रयोदशोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. संपूर्ण अध्याय 13 पठण करून झाल्यानंतर एक माळ नवार्णव मंत्र जप करणार आहोत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता चरणार्पणमस्तु. ऋग्वेदोक्त देवी सूक्त. छंद अनुष्टुप. महर्षी अभ्रुणाची वाक्कन्या ज्ञानवंत जे, देवी स्वरूपती झाली तिचे उद्गार सूक्त हे. ओम अहमित्यश्चर्चस्य सूक्तस्य वांगाभृणी ऋषिः सच्चित्सुखात्मकं सर्वं गतः परमात्मा देवता द्वितीया रुचो जगति शिष्टानां त्रिष्टुपछन्दः देवी महात्मपाठे विनियोगः ध्यानं वृत्त शार्दूलविक्रीडित ओम सिंहस्था शशिशेखरा मरकता चारी भुजा शोभती शंखा चक्रधनुशरास धरुनी त्रिनेत्र तेजाळती बाजू बंद कडे नुपुर कटिशी नादे कटी सूत्रते दुर्गा दुर्गातिहारिणी स श्रावणी ध्याता दिसे रत्नते. देवी सूक्त. छंद अनुष्टुप. ओम मी रुद्रवसु आदित्य विश्वदेव रूपे वसे, मी मित्रवरुण इंद्राग्नी अश्विनी पुत्र ते, मी सोमत्वष्टा पुषाशी भागाशी करी धारण, मी श्रेष्ठ यजमानाचे यज्ञ साफल्य संपदा, मी आदिश्वरी धनदा ब्रह्मेक्ता पूज्य देवता, मी स्थितया संसारी देवांचे मीच श्रेयस, मी खाद्यान्न सर्वांचे सर्व कर्मास कारण, नेनती दीनते होती ऐक तत्वोपदेशः, मी सांगते ते तत्व सूर नर सेविती जया लाभती मत्कृपा प्रभावे ब्रह्मा ऋषी सरस्वती, ब्रह्मद्वेषी असुरांच्या वधार्थ रुद्र घे शर, मी धैर्य दुबळांचे पृथ्वी आकाशी व्याप्त मी आकाश परमात्मा उद्भव जल पृथ्वीचा स्वर्गादी लोक स्पर्शुनी सर्व लोकात व्याप्त, मी स्वेच्छेने रची मी विश्वा नभ पृथ्वीहुनी पर, स्वतंत्र पवन आयसे माझे महात्म हे असे. इति श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकेयां वेदोक्त देवी सूक्त. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.
तंत्रोक्त देवी सूक्त छंद अनुष्टुप नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नेमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणि कतु कृष्णा ध्रुमेशी नित्यवंदन अतिसौम्य अतिरौद्रा वारंवार प्रणामः नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी विष्णुमाया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई चेतना म्हणवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळांमध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळांमध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळांमध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळांमध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळांमध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळांमध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी दृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळांमध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळांमध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राणात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपेची सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः वृत्त वंशस्थ अभीष्ट लाभेस्तविती जिलासुर जेसी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दैत्यग्रासिता आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला झनी आम्हा न राहो विपदा कदा कुणी तंत्रोक्त देवी सूक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु प्राधानिक रहस्य छंद ओवी ओम या सप्तशती रहस्यत्रयासी अनुष्टुप छंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसी पावावयासी जपावे छंद अनुष्टुप राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवराहा मी नम स्वरूपाराधना मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषी बोले राजा ऐक रहस्यगुप्त सांगतो भाविक भक्त आणण्यासी कधी मी न निरोपिले सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्य स्वरूपा जे व्याप्त या सकला जगा मातुलिंग गदा ढाल पाणपात्र चतुर्भुजा नागलिंगा आणि योनी जी धरा हाती राजया तप्त कांचना वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्यतया जगता लागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांसी पाहुनी परमेश्वरी धरी जी रूप परम तामसी एक उत्तम गाळल्या काजळा जैशी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाळ लोचन नारी कटीसी पतली दिसे खड्गपात्र शिरढाल हाती घेती चतुर्भुजा कबंधहार वक्षासी मुंडमाला तिच्या शिरी महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी वदे तदा ठेवते तुझं मी नाव सांगेन कर्मजे तुझं महामाया महाकाली महामारी क्षुधातृषा निद्रातृष्णा एकवीरा कालरात्री दुरात्मा ऐसी तुझी नाममाला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुखते जन बोलोनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धनी धरी सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी अक्षमालांकुशधरा विना पुस्तक धारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्या ब्रह्मी कामधेनु वेदगर्भा मतीश्वरा तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे निर्मावे आपुल्या गुणे बोलोनिया महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित से तया काली जी सुज्ञ कमलासना
ब्रह्माविधी विरिंची नामदेयी नरोत्तमा श्रीपद्म कमला लक्ष्मी नारीसी नाम देतसे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयांची ठेविली जी का नामरूपे निवेदिता नीलकंठ रक्तबाहो श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची या गुणे तो रुद्रशंकर स्थान कपर्दी त्रयलोचन त्रैविद्या कामधेनु तिसरी भाषा क्षरास्वरा सरस्वती गौरनारी श्यामल पुरुषा करी जी नावे त्या दोघांची सांगतो एक राजा विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा ऐशा त्या तीन युवती झाल्या पुरुष तत्क्षणी गुजजे नेनती अज्ञ ज्ञाते वर्मास जाणती त्रैविद्या सरस्वती लक्ष्मीने विदिशी दिली रुद्रावरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवतसे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समस्त हे स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी झाली लक्ष्मीसह श्री विष्णूने पोशिले सकला प्रती गौरीसह महादेव सर्वसंहार तो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्वसत्व महेश्वरी निराकारती साकार नाना नामे धरितसे म्हणून अनेक नामे स्तोत्रमालेस गुंफती एकची नाम घेऊनी तिचे स्तोत्र नव्हे पुरे छंद ओवी श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचितम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु वैकृतिक रहस्य छंद अनुष्टुप ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योगनिद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुडा मधुकैटव नाशार्थ ब्रह्मस्तोत्र जिचे करी दशवक्रा दशभुजा दशपादांजन प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशन दाढाती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्य कांती श्री प्राप्तस्थान तयांची हे खड्गपान गदाशूल चक्र शंख भृशुंडी ही धनुष परिगमुंड रक्तस्त्रावी धरितसे अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरात्तया आराधितावश होई पूजकाशी चराचर देवतांगातुनी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिषमर्दिनी श्वेतानना नीलभुजा सुश्वेतस्तन मंडला रक्तकटी रक्तपादा नीलजंगा अजयजी सुचित्र घना चित्राजी माल्यांबर विभूषणा चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टादश भुजा पूज्या 30 सहस्रभुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खड्ग वज्र चक्रगदा त्रिशूल परशु शंख शक्तिघंटानी पाशतो दंडढाल पाणपात्र धनुष्यनी कमंडलू अलंकृत भुजयांनी बैसली कमलावरी सर्व देव महिषा महालक्ष्मी अशी नृपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होतसे गौरीच्या जन्मली देही जी सत्वेक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळशूल चक्रती शंख घंटा हल धनु धरी राजा महाबला भक्तीने पूजिताईसी लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभ असुरा संहारी रणरंगिनी जी स्वरूपत्र हे आईचे राजा तुझ निवेदिले पृथकोपासना आता त्रिमूर्तीची परिसहे दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठी पूजने महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टदश भुजे प्रती महाकाली वामांगी दक्षिणेशी सरस्वती राजा याच्या पूजनासी दक्षिणेकाल पूजने पूजावा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती पूजने शुंभनाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सभे 9 शक्ती पूजाव्या भाव ठेवणी दक्षिणेशी रुद्रपूजा वामांगी श्री गणेशतो रक्तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्याचे त्यानीच गावणी पूजावे त्रयमूर्तीचे एका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषांतक देवीसी पूजा तोच जगतप्रभू म्हणून पूजनायोग्य चंडिका भक्त वत्सला अर्घ्यादिकी अलंकारे गंधपुष्पादी अक्षदा धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी दैत्यभक्ष वाहोनी करती तामसी पूजा सात्विकी नम्र होनी पूजा षोडशार्पिती कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके वामांगी महिषासुरा भग्नमस्तक पूजने दुर्गेच्या हाती जो का दैत्य सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारी तसे विश्वा देवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडून प्रथमोत्तर अर्घे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाल्या प्रदक्षिणा नमस्कृती निरालस जगदंबा वंदावी हात जोडून सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी तिळघृतयुक्त खीर करावे हवनासवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारावे हवना करे नाम मंत्राच्चराने महालक्ष्मीच पूजने मनेंद्रियास रोधावे वंदावे ध्यात देवेसी आपण भुलनी जीवा व्हावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पूजतो रोजतो जो परमेश्वरी सद्भाग्यपूर्ण भोगोनी सायुज्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची ज्याची आघई पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल छंद ओवी इति
ओमिति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। मूर्ती रहस्य छंदानुष्टुभ ऋषी बोले ओम नंदाया नावाची नंदक कन्या सविता पूजिता विश्वभक्ता अधीन होतसे कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुवर्णलतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंके सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री रुक्मांबुजासना जी रक्तदंतिका नामे देवी सांगतिली तुला आता स्वरूपवर्णी न ऐक निर्भयकारी जे वस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांग भूषणा रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकेशाती भीषणा रक्त तीक्ष्णखा रक्तदर्शना रक्तदंतिका श्री प्रियपती जैसा भक्ता सेवी तशीच ही पृथ्वीपरी विशाली ती सुमेरू युगलस्तनी लांब रुंद स्थूल मोठे आकार ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंदोपयोनिधी या स्तनपाने भक्तांच्या पुरती सर्व कामना खड्ग पानपात्र हल हाती मुसळ जीधरी प्रख्यात रक्तचामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे हे जगस्थावर जंगम जो तिला पूजितो भावे आपतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी तयाप्रती प्रेमे पाहि निज भक्तापतीसी सती जे जशी शाकंभरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना गंभीर नाभी त्रिवळी विभूषित कुशोदरी कर्कश शिखरायसी गोलपुष्ट घनस्तनी बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीसी असे पुष्पपल्लव मुलादी फल शाक असे करी क्षुधा तृषा मृत्यू भयाहरती जे सुधारसे शाकंभरी सताक्षी ती मनती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दुष्ट दमनी शमनी दुरिता परा उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती शाकंभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फलते देयन्न पानामृतत्वरे भीमादेवी नीलवर्णा दाडा दात चकाकती विशाल लोचना श्रीती गोलस्थूल पयोधरा चंद्रहास खड्ग शिरडमरूपाण पात्रगे एकवीरा काल रात्री कामदाती प्रशंसित तेज दुर्धर्ष ऐसी भ्रामारी प्रशंसती चित्रानुलेपणा देवी चित्राभरण भूषिता चित्राभ्रमरपाने ती महामारी प्रशंसती अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनूची तिचे रहस्य हे गुप्त अभक्ता सांगणे वृत्ता आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे सप्त जन्मार्जित घोर ब्रह्महत्यादी पातके सप्तशती पाठ मात्रे किलमिषे सर्व नाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाने प्रती सर्व मनोवांछित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी छंद ओवी मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। देव्यापराध क्षमापण स्तोत्र छंद अनुष्टुभ अपराध सहस्रजे होती हातून माझिया मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ ना शके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहो गे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे ते करी माप हो देवी प्रसन्न परमेश्वरी कांतेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्यहुनी अतिगुह्य तू माझा जप ऐकहा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी छंद ओवी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु। अशा पद्धतीने पाठ वाचनामध्ये काही चुका झाल्या असतील तर दिव्यापराध क्षमापण स्तोत्र पठन करून आपण देवीची क्षमा मागायची आहे व झालेली सेवा देवीच्या चरणी स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करायची आहे। अशा पद्धतीने आपला दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण एक पाठ झालेली सेवा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। पाठ वाचून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवतेचे नाव व कुलदेवतेचा जय जयकार नक्की करा। उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय।